माझ्या सर्व देवी देवतांना खूप खूप प्रणाम. कालचाच विषय थोडा आज पुढे घेऊया की भगवद्गीता आणि अष्टवक्र गीता ह्यामध्ये काय आहे. बघा, जेव्हा आपल्याला शास्त्र कळत नाही, वेदांत कळत नाही, है ना. वेद म्हणजे जे आपले 4 वेद आहे आणि वेदांत म्हणजे आपले उपनिषद आहे. जे आपल्याला कळत नाही, म्हणजे समजून घेणं कठीण आहे. मग कसं जाणून घ्यायचं की बाबा आम्ही अध्यात्म कसं करायचं, म्हणून जे काही शास्त्र लिहिले गेले त्याला आपण गीता म्हणतो. बरोबर आहे. तर आता हे कसं वर्कआउट होतं थोडं आपण बघूया. बघा, भगवद्गीता जी आहे ती स्थूल आहे. स्थूल म्हणजे काय लक्षात घ्या. तिथे अर्जुन हा शिष्य आहे, जे हे जगत बघतोय. त्याला आपले आजोबा दिसत आहेत, आपले गुरु दिसत आहेत, आपले मित्र दिसत आहेत, आपले नातेवाईक दिसत आहेत, है ना. आणि त्याला मोह निर्माण झालेला आहे. यालाच शास्त्रामध्ये जागृत अवस्था म्हटलेली आहे. बरोबर आहे. आता गीतेमध्ये कसं होतं, गीते आणि साहित्यामध्ये कसं होतं, नाव आणि रूप सांगतात ते, पण वेदांमध्ये नाव वगैरे नाही सांगत. ते लोक तत्त्व सांगतात. आता तत्त्व आपल्याला माहीत नसल्यामुळे त्या लोकांनी गीता सांगितलेली आहे. तर आपण तत्त्व सोडूया आणि इथे येऊया. तर इथे सर्वांना बघतो आणि तो मोहामध्ये पडलेला आहे की आता मी युद्ध कसं करू. आणि मग श्रीकृष्ण त्या मोहातनं त्याला बाहेर काढतात. ही झाली जागृत अवस्था. मग अष्टवक्र गीतेमध्ये काय आहे. अष्टवक्र गीतेमध्ये जागृत अवस्थेचं काहीच घेणं देणं नाही आहे. तिथे राजा जनक काय म्हणतात की ज्या वेळेला मी स्वप्न बघतो त्यावेळेला मी का घाबरलो. ते स्वप्न होतं, तरीसुद्धा ते स्वप्न मी जे पाहिलं त्या स्वप्नानंतर मला घाम का फुटला, माझे हातपाय थरथरायला का लागले, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा प्रश्न हे नाही आहे की हे माझं राज्य आहे, मी ते राज्य कसं चालवू, मग मी हारलो तर काय होईल, माझ्या मृत्यूनंतर काय. हा त्यांचा प्रश्न नाही आहे. बघा, दोघांचे प्रश्न वेगवेगळे आहे. अर्जुनाचा काय प्रश्न आहे की मी युद्ध जर केलं तर माझे नातेवाईक मरतील, माझे मित्र मरतील, माझे गुरु मरतील, आणि मी युद्ध नाही केलं तर काय होईल, सगळं सुखरूप चालेल, असा त्याचा भ्रम आहे. तो अर्जुन सोडवतात. इथे राजा जनकला स्थूल गोष्टीमध्ये इंटरेस्टच नाही आहे. राजा जनकांना काय म्हणायचं आहे की मी जे रात्री स्वप्न पाहिलं त्यामध्ये मी का घाबरलो. मग आता श्रीकृष्ण स्थूल गोष्टीतनं बाहेर काढतात अर्जुनाला. तसंच अष्टवक्र ब्राह्मण हे राजा जनकाला बाहेर काढतात त्यांच्या स्वप्नदोषातनं. स्वप्नदोष काय आहे. स्वप्नदोष म्हणजे छांदोग्य उपनिषदमध्ये जर 8वा अध्याय कधी तुम्हाला वाचायला मिळाला, समजायला मिळाला, ऐकायला मिळाला तर वाचा. त्यामध्ये म्हणजे फ्रायडने कसं सांगितलं आहे, एक खूप मोठे सायकॉलॉजिस्ट होते फ्रेड म्हणून. त्यांनी काय सांगितलं, स्वप्न हे आपल्या दबल्या गेलेल्या ज्या भावना आहेत ते जेव्हा उफाळून येतात त्याला स्वप्न म्हणतात. आलं का लक्षात. पण आपल्या शास्त्रामध्ये असं नाही आहे. आपल्या शास्त्रात बघा, पश्चिमी देशांचं काय होतं, कुठलाही गोंधळ असेल तर ते बुद्धीनेच काम करतात. शास्त्रामध्ये असं नाही आहे. शास्त्रामध्ये अर्जुनाचा जो विषय आहे तो जागृत अवस्थेमध्ये असल्यामुळे तिथे बुद्धी चालना करते. आलं लक्षात. पण अष्टवक्रांचा विषय जागृत अवस्थेमधला नाही आहे, स्वप्न अवस्थेमधला आहे. स्वप्न अवस्थेमध्ये असल्यामुळे आपले जे ऋषी आहे किंवा आपलं जे उपनिषद आहे किंवा आपलं जे आयुर्वेद आहे ते काय म्हणतं, तुमच्या प्रश्नांची उत्तरं बुद्धीने मिळणार नाही. कारण तुमचा प्रश्न हा जागृत अवस्थेमधला नसून तो
स्वप्न अवस्थेमधलं आहे, तर तुम्हाला हृदयावर काम करावं लागेल. कारण स्वप्न दाखवणारी जी नाडी आहे त्याला पुरी पुरातीत नाडी असं म्हणतात. पुरातीत नाडी म्हणजे कसं आहे, हृदयाच्या बाजूला ज्या 12 नाड्या आहेत त्यांना पुरातीत नाडी म्हटलं गेलेलं आहे. तर स्वप्न आपल्याला तिथून दिसतात. मग ह्याचा अर्थ काय झाला, की जागृत अवस्थेमध्ये मन हे बुद्धीने सगळं कार्य करतं. जागृत अवस्थेमध्ये, म्हणून जागृत अवस्थेमध्ये आपल्या ज्या ज्ञानेंद्रिय आहे त्या रसायन सोडतात आणि आपल्याला हे जग दिसायला सुरुवात होतं. तसंच आता स्वप्नामध्ये तर आपण शरीरात नाही आहोत ना. शरीराचे इंद्रिय सगळे बंद आहेत, कारण आपण झोपी गेलेलो आहोत. पण मन जागृत आहे. मग मन काय करतं, त्या पुरातीत नाडीमध्ये जातं. पुरातीत नाडी म्हणणं मग ते तुम्हाला स्वप्न दाखवायला सुरुवात करतं. जी आपल्या प्राणाची जी गती असते ती गती दाखवायला सुरुवात करतं. आणि तेही तेवढंच रियल जग असतं जेवढं रियल आपल्याला स्थूल जगतामध्ये मिळतं. म्हणजे जागृत अवस्थेमध्ये जेवढं खरं आपल्याला वाटतं की ही माझी आई आहे, हे माझे बाबा आहेत, तसं स्वप्न अवस्थेमध्ये पण आपल्याला सगळं खरं वाटायला सुरुवात होते. पण स्वप्न तुटल्यावर काय करतं, मन जे आहे ते पुरातीत नाडीतनं बाहेर येऊन पुन्हा मग जागृत अवस्था म्हणजे बुद्धीमध्ये स्थापित होतं आणि नंतर मग आपल्याला कळतं हे स्वप्न आहे. मग त्याच प्रकारे जागृत अवस्था ही एक स्वप्न आहे, जसं स्वप्न अवस्था पण एक असत्य आहे. हा सांगण्याचा प्रयत्न श्रीकृष्ण अर्जुनाला करतात आणि इकडे अष्टवक्र ब्राह्मण राजा जनकांना करतात. बरोबर आहे. दोघांचे प्रश्न वेगवेगळे आहे. अर्जुनाचा प्रश्न स्थूल आहे, मोह आहे, आणि अष्टवक्रांचा प्रश्न स्वप्न आहे की स्वप्नांमध्ये माझ्याबरोबर काय घडतं. मग अष्टावक्र सांगतात की पुरातीत नाडी असते. म्हणजे छांदोग्य उपनिषदमध्ये खूप सुंदर सगळं दिलेलं आहे की प्राण कसा काम करतो. आपल्याकडे 10 प्राण आहेत. 5 प्राण जे आहेत जे जागृत अवस्थेमध्ये काम करतात आणि 5 प्राण जे आहेत ते सूक्ष्म अवस्थेमध्ये काम करतात. आपल्याला कळत नसलं तरी त्यांचा आपल्याला अनुभव होत असतो, म्हणून आपल्याला स्वप्न दिसतात. तर हेही कळालं तरी तुम्हाला कळेल की जागृत अवस्थेमध्ये भीती आपल्याला प्राणामुळेच लागते आणि स्वप्न अवस्थेमध्ये पण जी भीती आहे ती पण प्राणामध्ये प्राण असल्यामुळेच लागते. पण प्राण हे सत्य नाही आहे. सत्य कोण आहे? मी आहे, ब्रह्म सत्य आहे. म्हणून आपण हा सगळा भाग कोशांमध्ये जातो. जसा देहरूपी जे काही घेणं देणं आहे ते बुद्धीबरोबर असतं, तसंच मनरूपी जे घेणं देणं आहे ते कोशांबद्दल असतं. पण आपल्याला शास्त्राचा अभ्यास इकडे करायचा नाही, आपल्याला अध्यात्माचा अभ्यास करायचा आहे. म्हणून मी कालचा विषय आज घेतला आणि एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की स्थूल गोष्टीमध्ये म्हणजे जागृत अवस्थेचे जे प्रश्न आहेत ते जागृत अवस्थेमध्येच सोडवावे लागतात. स्वप्न अवस्थेतले जे प्रश्न आहेत ते स्वप्न अवस्थेमध्येच सोडवावे लागतात. आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये तुम्ही स्वतः ब्रह्म असता. तर जागृत अवस्थेमध्ये पण कसं ब्रह्म राहायचं, स्वप्न अवस्थेमध्ये पण कसं ब्रह्म राहायचं आणि 24 तास कसा ब्रह्म अनुभव घ्यायचा, आनंद अनुभव घ्यायचा, हे सगळे प्रयत्न आपले चाललेले आहेत. त्यालाच आपण सत्संग म्हणतो. आणि 24 तास तुम्ही ब्रह्मस्वरूप कसं राहू शकता ह्याचा जो अभ्यास आहे त्याला अध्यात्म म्हणतात. शास्त्र हे अध्यात्म नाही, शास्त्र हे इंजिनिअरिंग आहे. तुमचं शरीर कसं कार्य करतं हे जे सांगण्याचं जे मॅन्युअल आहे त्याला आपण शास्त्र म्हणतो. पण आपल्याला शास्त्र समजून नाही घ्यायचं आहे. आपल्याला ह्या पृथ्वीतलावर आनंद भोगण्यासाठी पाठवलं आहे. मग तो आनंद कसा मिळेल ह्या गोष्टींवर आपल्याला सगळं काम करायचं आहे. त्यामुळे सत्संग आणि आपले जे भीती आहे ती घालवावी लागणार, तरच मग तो
तुम्हाला आनंद प्राप्त होईल. पण तुम्ही ह्या जागृत अवस्थेच्या डिल्युजनमध्ये असाल, स्वप्न अवस्थेच्या डिल्युजनमध्ये असाल, सुषुप्ती अवस्थेच्या डिल्युजनमध्ये असाल, तर तुम्हाला तुमचं स्वतःचं स्वरूप बघता येणार नाही, समजता येणार नाही. म्हणून छानपैकी स्वतःवर अभ्यास करा, सत्संग करा आणि ब्रह्मरूप व्हा. हेच सत्संगाचा नियम आहे. हा सत्संग ऐकल्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. आपला दिवस आनंदाचा राहो ही शुभेच्छा.